नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता अक्षय जे काही अण्णांना बोलून गेलेला आहे, कारण एकदा रमाला विचारा, रमाच्या मनामध्ये नक्की काय आहे हे सगळं काही एकदा विचारल्यानंतर मात्र रमा तुम्हाला अगदी तिच्या मनामध्ये काय आहे हे सांगेल. मला विचारण्या अगोदर तिला विचारा. तेव्हा ते या सगळ्याचा अंदा विचार करतात आणि स्वतःला म्हणतात की मुलांचं नक्की हे काय आहे, यांच्यामध्ये इतका ह्या मुलामध्ये आत्मविश्वास कुठून येतो. त्याचं लग्न ठरलेलं आहे, तो खुश आहे, तरी सुद्धा तो असं का म्हटलं असेल बरं. आणि जर त्याच्या म्हणण्यानुसार खरंच रमाच्या मनामध्ये जर काही वेगळं असेल तर, पण जर तसं असतं तर रमाने मला स्पष्ट सांगितलं असतं. आणि अक्षयच्या डोळ्यामध्ये मला जे काही दिसले ते मात्र आता काय नक्की असेल. म्हणून अण्णा आता रमा येण्याची वाट पाहत असतात. आणि तेवढ्यात घड्याळात बघतात तर किती वाजले, खूप आता उशीर झालेला असतो. आणि तेवढ्यात रमा मात्र आता घरी येते. रमा खूप टेन्शनमध्ये दिसते. आता अण्णा ही तिची वाटच बघत असताना तिला थांबवतात आणि विचारतात की रमा मॅडम, इतक्या विचारामधून तुम्ही गुंतून कुठे येतात की अण्णा इथे बसलेले आहे याकडे सुद्धा तुमचं लक्ष नाही. तेव्हा आता रमा म्हणते की सॉरी अण्णा. तर अण्णा हसतात आणि म्हणतात की अगं, मी तुला इथे बसलो ते सुद्धा दिसले तर नाही, पण वाजले किती उशीर झालेला आहे आणि तू कुठे होती इतका वेळ. तेव्हा आता रमा विचारते की तुम्ही जेवला नाहीत का, थांबलात का माझ्यासाठी. तेव्हा आता अण्णा म्हणतात की हे बघ कसं आहे, संध्याताई आणि आता हे साई हे दोघंही आमंत्रण करण्यासाठी गावी गेलेले आहेत. त्यामुळे रमा मी असा विचार केला आपण दोघे कुठेतरी बाहेर जेवायला जाऊ, कारण आता तू सुद्धा खूप थकून आलेली आहे, तुझा थकवा तरी आता अगदी फ्रेश होऊन दूर निघून जाईल. तेव्हा मात्र आता रमा म्हणते की अण्णा हे बघा मी खूप थकलेले आहे, माझं खरंच मी बघून घेईल आणि आता मी नाही येऊ शकत. आणि हे बघा अण्णा बाहेर जाण्याची फार इच्छा नाही. रमा तर खूप नाराज दिसते. आणि हे बघा अण्णा प्लीज आपण उद्या जाऊयात, आणि तुम्हाला हवं तर मी घरामध्ये तुम्हाला काहीतरी छान खायला करते. तेव्हा आता अण्णा म्हणतात की अगं तुला काही गरज नाही माझ्यासाठी काही खायला करण्याची, होईल सगळं मॅनेज. आणि खरं तर बाहेर जेवायला जाण्याचा एक बहानाच होता रमा, कारण मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर रमा विचारते की कशाबद्दल. त्यावरती अण्णा सांगतात की अक्षय बद्दल. आता अक्षय बद्दल म्हणल्यानंतर रमाला धक्का बसतो. म्हणजे हे बघ आज मात्र सुट्टीवर असून सुद्धा अक्षय साईला भेटायला आला होता. हे ऐकल्यानंतर आता रमा विचारते की काय बोलतात अण्णा. त्यावरती मात्र अण्णा म्हणतात की साईशी न बोलता सुद्धा, कारण त्याच्या मौनामध्ये जे काही आहे ते मला अगदी समजले. कसं आहे की आज मात्र रमा आणि तू मी दोघच घरामध्ये आहोत, आणि कोणत्याही बापाला मात्र त्याच्या मुलीच्या लग्नाची खात्री करून घ्यायची असते की हे लग्न ती मनापासून आनंदाने करते की नाही. किंवा आता अण्णा तिला जवळ घेऊन विचारतात की रमा हे जे काही घडत आहे त्या सगळ्याला तू मनापासून तयार आहेस का, म्हणजे या लग्नाला तू मनापासून तयार आहे का, असं विचारल्यानंतर आता रमाच्या डोळ्यात पाणी येते. तेव्हा आता अण्णा म्हणतात की चल आपण एक काम करून निवांत खाली बसूयात. तेव्हा आता रमाच्या डोळ्यात पाणी असतं. तर अण्णा विचारतात की मला एक गोष्ट सांग रमा, कोणत्याही दडपणाखाली तू या लग्नाला तयार नाहीस ना. आणि हे बघ रमा मात्र तुझ्या मनामध्ये दुसरं काही असेल तर प्लीज ते मला स्पष्टपणे सांग. तेव्हा तर रमा फक्त अण्णांकडे बघत काही उत्तर ती देत नसते. अगदी विचारत काय करू, नक्की काय सांगू अण्णांना, हे अगदी विचारात गुंतून गेलेली असते. अण्णा तिला पुढे म्हणतात की हे वेळ तुला पुन्हा नाही मिळणार, एकदा वेळ निघून गेली ती गेली. आणि हे बघ रमा लक्षात ठेव, माझं सुख जे काही आहे तर ते तुझ्या आनंदापेक्षा जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठं नाही. आणि जर अक्षय बद्दल तुझ्या मनामध्ये काही असेल तर प्लीज बाळा मला सांगते. आणि हे बघ मला फक्त तुझ्या मनातील काही अगदी विचारांचं करायचं नाही, फक्त मला एकदा शब्दाने सांग की आता अण्णा जे काही सुरू आहे ते लग्न आत्ताच्या आत्ता थांबवा म्हणून. कारण रमा मला तुझ्या म्हणजे माझ्यासाठी तुझं सुख आणि आनंद सगळ्यात जास्त महत्वाचा आहे, बाकी मला काहीही नकोय. किंवा मात्र आता रमाला खूप आनंद होतो, कारण इतक्या मोकळेपणाने अण्णांना सगळ्या काही गोष्टी बाजूला ठेवून हे सर्व विचारलेलं असतं आणि हेच माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा आता रमा अण्णांच्या मिठीत येऊन खूप रडते. आणि आता रडतच ती स्वतःच्या मनात म्हणते की अण्णा मी अशा वळणावर आहे की जेथे मागे येण्याचे जे काही स्वतःचे रस्ते आहेत आनंदाचे ते सगळे मी स्वतःच बंद करून टाकलेले आहेत. आणि रमा ही अण्णांना म्हणते की अण्णा हे बघा मी सुखात आहे, कारण अक्षयच्या आयुष्यामध्ये एक आता चांगली व्यक्ती आलेली आहे. अण्णा मी खरंच खूप आनंदी आहे या लग्नासाठी. तेव्हा आता रमा अण्णा विचारते की रमा खरंच का, डोळ्यात बघून एकदा सांगशील का तू खरंच या लग्नासाठी आनंदाने उभी आहे. आता रमा ही सत्य बोलते. रमा म्हणते की माझ्या मनामध्ये अक्षय बद्दलची असणारी ओढ कधी न संपणारी आहे. आमचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षा खोल आहे, पण काही माणसं आणि काही गोष्टी आपल्यापासून दूर जात असतात तेव्हा त्यांच्या मागे धावायचं नसतं, त्यांना लांबूनच अगदी बघायचं असतं सुखात असताना. तेव्हा मात्र आता अण्णा तिला विचारतात की अगं मग ही त्रिकोणासारखी जी तुझी अवस्था झालेली आहे ती का संपून टाकत नाही रमा तू. तेव्हा
आता रमा म्हणते की तेवढी हिंमत माझ्यामध्ये नाही अण्णा. अक्षयला गमावण्याची भीती आणि त्याच्या सगळ्या आठवणी पुसून टाकण्यापेक्षा सुद्धा खूप मोठी आहे. तेव्हा आता अण्णा तिचा हातामध्ये हात घेतात आणि म्हणतात की बाळा हे बघ रमा, अगं हा सगळा काही नात्यांचा गुंता आहे, तर तुलाच अगदी व्यवस्थितपणे सोडवावं लागणार आहे आणि योग्य तो निर्णय तुला घ्यावा लागणार आहे. आणि हे बघ रमा, सगळं काही नीट होईल. तेव्हा आता ते तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि रमाला रडू नको असं म्हणतात. त्यानंतर मात्र आता इकडे अक्षय आणि सोरा मात्र एका ठिकाणी येतात. आता सोरा त्याला तेथे थांबवते. दोघंही बाईकवर येतात. तेव्हा आता सोरा म्हणते की अरे तुला माझ्यामुळे बाहेर पडावं लागलं, सॉरी बरं का. तर अक्षय विचारतो की अगं पण तू इथे का आणलंस मला, नक्की काम काय आहे. तेव्हा आता लगेच सोरा म्हणते की ती जी गाडी दिसते ना समोर, तर तिकडे मला लस्सी प्यायची आहे, म्हणून मात्र मी घरी असताना तो सगळा ड्रामा केलेला आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय बोलतेस, तुला फक्त लस्सी प्यायची होती म्हणून तू इतक्या लांब मला घेऊन आलीस का. तर सोरा हसते. सोरा म्हणते की अरे जर मी खोटं बोलले नसते तर तू इतक्या लांब माझ्याबरोबर अगदी लस्सी प्यायला आला असता का. नाही ना, नसता ना आला. तेव्हा आता अक्षय हसतो. अक्षय मला लस्सी सुद्धा प्यायची आहे आणि तुझ्याशी थोडंसं बोलायचं सुद्धा आहे. आणि हे पण घरी आपण बोलू शकलो नसतो कारण भिंतीनं सुद्धा कान असतात. त्यामुळे मला असं वाटलं की मस्त ओपनिंग कॅफेमध्ये यावं आणि बोलावं. तुला सुद्धा काय वाटलं बरं. तर अक्षय हसतो आणि हो असं म्हणतो. तर सोरा त्याला खुशत विचारते लस्सी पिणार का. तर अक्षय म्हणतो की हो चालेल. आणि सोरा मात्र 2 लस्सी घेऊन येते आणि अक्षयला एक देते आणि चेअर्स असं म्हणते. तर अक्षय तिच्याकडे बघत विचारतो की काय बोलायचं आहे नक्की सोरा, तुला काय नक्की तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे. तेव्हा आता सोरा फक्त हसत असते. तेव्हा आता सोरा म्हणते की अक्षय तू मला सांगशील की तुझ्या मनात काय सुरू आहे ते. आज मात्र मी बघत होते की जेव्हा रमा तुला बोलून हे सर्व निघून गेली तेव्हा मात्र तुझे डोळे सारखे रमाच्या वाटेकडे बघत होते. इनफॅक्ट अक्षय मला तुला हे विचारायचं आहे की तुझ्या डोळ्यामध्ये खरंच मला खूप अस्वस्थता वाटते आणि मी तुला सांगते की तू शशिकांत काकांशी सुद्धा या विषयावर नाही बोलला, हे बरोबर आहे ना. तेव्हा आता अक्षय तिला विचारतो की अगं सोरा पण तुला हे सर्व कसं कळते. तेव्हा आता सोरा हसत असते आणि म्हणते की हे बघ जी माणसं प्रेम करतात तर त्यांना डोळ्यातील भाषा ही समजू शकते, ओळखू शकतात ते एकमेकांना. मग मला तू सांगू शकशील का नक्की काय आहे तुझ्या मनामध्ये, तू काय इतका अस्वस्थ वाटतो. तेव्हा आता अक्षयच्या डोळ्यात पाणी येते आणि अक्षय सांगायला सुरुवात करतो की जेव्हा रमा तिथून जात होती तेव्हा मात्र मला असं सारखं सारखं हेच मनामध्ये वाटत होतं की रमा आता शेवटची मला भेटणार आहे म्हणून, हे शेवटचं असेल. तिच्या डोळ्यामध्ये मला शेवटचा निरोप दिसला आणि मला अशी भीती वाटली की रमाला मी आता जे काही पाहिलं आणि भेटलो ते मात्र शेवटचं असेल. म्हणून आता अक्षय हे सर्व सांगत असताना अक्षयला रमाची आठवण तर येतेच, परंतु डोळ्यामध्ये सुद्धा अगदी पाणी येत असतं आपल्या रमासाठी. आणि त्यानंतर मात्र मला रमा खरंच कधी दिसली नाही. तेव्हा आता सोरा त्याला समजावते की अरे असं अजिबात नाही. इनफॅक्ट म्हणजे मला तुला असं सांगायचं आहे की हे सगळं काही चित्र उलट आहे, हे तुला माहिती आहे का. आणि तुला माहिती आहे की रमा मला आज चक्क काय म्हणाली की जर तू अक्षयला धोका दिलास तर मात्र गाठ ही माझ्याशी असेल. हे ऐकून अक्षय आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि सोराला विचारतो की रमा तुला असं म्हणाली का. तेव्हा आता सोरा म्हणते की हो नक्की. आणि तेव्हा ती सांगत होती तर तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये मला तुझ्याविषयी असणारं खरं प्रेम दिसलं. ऍक्च्युली मला तुला असं सांगायचं आहे की रमाच्या डोळ्यात जे काही असणारं प्रेम आहे तर ते ओठावर आणण्यासाठी तुला खूप प्रयत्न करावे लागतील. तुला अशी कोणतीही सिच्युएशन आहे ते क्रिएट करावी लागेल की ती सगळी काही बंधनं तोडून शेवटी तुझ्याकडेच परत येईल म्हणून. आणि आता हे बघ मला मात्र रमाच्या विषयी असणारं प्रेम का कळलं, कारण जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा असं ही प्रेम करणारी व्यक्ती आहे याचा मला अनुभव आहे, म्हणून आता मी रमाच्या डोळ्यातील प्रेम ओळखलं आणि तिच्या मनातील भावना. तेव्हा आता अक्षय विचारतो की म्हणजे काय करायचं की तिला तिच्या विचारांपासून लांब न्यायचं का. तेव्हा आता सोरा म्हणते की हो एक्झॅक्टली असं कोणतं तरी बंधन आहे की ती अगदी मागे जात आहे आणि हे बघ तिला असं टोकापर्यंत न्यावं लागेल की ज्या टोकापर्यंत तिकडे तिला आता हे रिअलाइज होईल की तिकडे तिचं आयुष्यही तुझ्याशिवाय अगदी शून्य आहे. तर सोराचा हा सल्ला ऐकल्यानंतर अक्षयच्या लक्षात येते की त्याला काय करायचं आहे, म्हणून तो सोराला तसं सांगतो की सोरा मला आत्ता समजले की नक्की काय करायचं आहे. आणि अक्षय सोराला थँक्यू असं म्हणतो. तर आता सोरा म्हणते की अरे थँक्स कशाला, जोपर्यंत तुझं काम होत नाही ना तोपर्यंत हे थँक्स तुझ्याकडेच राहून दे उधार म्हणून. आणि आता अक्षय ठरवतो की काही झालं तरी रमा मी तुला सहजासहजी हार मानून देणार नाही,
तुला आपल्या प्रेमापर्यंत यावंच लागेल. त्यानंतर आता इकडे रमा दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता आई आजींच्या घरी येते, म्हणजे अक्षयच्या आई आरोही आर्ता या सगळ्यांना आवाज देते. तेवढ्यात अक्षय मात्र आता मागून येतो आणि रमाला बघतो आणि सांगतो की घरात कोणीही नाही. तेव्हा आता रमा म्हणते की तुम्ही मला भेटायला बोलावलं पण घरामध्ये कोणीच नाही, सगळेजण कुठे गेले. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मीच सांगितलं सगळ्यांना जायला, कारण मला तुला एकटीला भेटायचं होतं. बाहेर कुठल्या तरी कॅफेमध्ये वगैरे कुठेही भेटू शकलो असतो. त्यामुळे आता मात्र मला असं वाटलं की जी भेट आहे ती आपली घरीच भेटायला हवी, म्हणून मी सगळ्यांना बाहेर जाण्यासाठी सांगितलेले आहे. घरामध्ये कोणी नाही, फक्त आणि फक्त आपण दोघेच आहोत. तेव्हा आता रमा विचारते की काय झालं, सोराबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का. तेव्हा आता अक्षय म्हणतो की छे ग, सोराबद्दल मला काही बोलायचं नाही आणि तिच्याबद्दल मला कोणतीही मनामध्ये शंका तर नाही. सोरा मात्र एक आता उत्तम मुलगी आहे, छान मुलगी आहे, संस्कारी. मला आज हे पाऊल उचलावं लागत आहे. तेव्हा आता रमा विचारते की म्हणजे मला काही कळत नाही, तुम्ही नक्की काय म्हणतात, नक्की काय म्हणायचं आहे व्यवस्थितरित्या सांगा. तेव्हा मात्र अक्षय आता रमाच्या समोर येतो आणि म्हणतो की छे, कारण अक्षय आता तिला स्पष्टपणे म्हणतो की साईला सोडून तू माझ्याकडे यावं, असं मी साकडं वगैरे घातलेलं नाही. अगं हे बघ, तू म्हणाली होती की आपल्या नात्याला मात्र एक असा शेवटचा निरोप द्यायला हवा. तेव्हा आता अक्षय असं म्हटल्यानंतर रमाचे डोळे पुन्हा भरून येतात, कारण तिला अक्षयला सोडायचंच नसतं. अक्षय सारखं तिच्याकडे पाहत असतो आणि हे बघ, खरंच खूप छान कल्पना आहे. आतापर्यंत आपण एकमेकांच्या सोबत जे काही क्षण जगत आलो, चांगले आनंदाचे वाईट असे दुःखाचे कोणतेही क्षण असो, सगळ्याला मात्र पूर्णविराम देण्याची वेळ आलेली आहे. आणि आपलं हे नातं म्हणजे ज्या नातं आहे तर ते 7 जन्माच्या आड मात्र टिकणारं होतं आणि अगदी जे नातं कधीच तुटणार नाही असं आपल्याला वाटत होतं. 7 जन्मासाठी आपल्याला एकत्र राहायचं वचन आपण एकमेकांना दिलं होतं. आता मात्र ती वेळ आपल्यावर आलेली आहे की त्या सगळ्याला पूर्णविराम देण्याची. मनाच्या एका कोपऱ्यामध्ये साठवून ठेवलेल्या अगदी ह्या आठवणींचं ओझं वाहण्यापेक्षा त्यांना मुक्त करायचं आहे. ऐकत असताना मात्र आता अक्षयचे डोळे भरून येतात आणि रमाचे सुद्धा. तेव्हा मात्र आता रमा खूप रडत असते आणि रडता रडता विचारते की मी तुम्हाला खरंच खूप हर्ट केलेलं आहे का. तेव्हा अक्षय म्हणतो की छे छे ग. तेव्हा आता अक्षय छे छे असं म्हणून म्हणतो की हे बघ, अगं एकमेकावर असे आरोप करून एकमेकांना मात्र अशा जखमा देऊन टेन्शन देऊन घरातले सगळे काही नाती संपवतात, पण आपण मात्र हे असं सगळ्याला शांतपणे आणि अगदी सगळ्यांना अगदी व्यवस्थित पूर्णविराम देऊन एकमेकांना मात्र आपण रिस्पेक्ट देऊयात. आणि अक्षय आता रमासमोर हात जोडतो आणि हे बघ रमा, मला तुझे आभार मानायचे आहेत, धन्यवाद. तेव्हा आता लगेच रमा रडतच म्हणते की झाले का तुमचं सर्व काही बोलून. तेव्हा अक्षय तिला समजावतो की रमा हे बघ, रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही, आता फक्त आणि फक्त हसायचं आहे. तेव्हा रमा तरी सुद्धा खूप रडत असते, रमाचे डोळे भरलेले असतात. तर आता अक्षय तिला म्हणतो की हे बघ, जर रमा तुला शेवटचा निरोप द्यायचा असेल पण आनंदाने आणि हसत हसत एकमेकांना हा निरोप देऊयात, कोणीही दुःखी राहायचं नाही आणि रडायचं सुद्धा नाही. त्यासाठी मात्र मला तुझा 1 दिवस हवा आहे. तर आता रमा विचारते की 1 दिवस म्हणजे. आता अक्षय म्हणतो की एक संपूर्ण असा दिवस. आणि हे बघ, मला माहिती आहे की इतकी वर्ष आपण एकत्र राहिलो, इतके आनंदाने आणि सुखाने क्षण काही जगलो, ते क्षण मला असे वाया घालवायचे नाहीत. आणि हे बघ, ते क्षण काही मला तुझ्यासोबत पुन्हा जगता येणार नाही आणि त्यातले काही जे खास क्षण आहे तर ते आपण पुन्हा जगूयात आणि आपल्या नात्याचा शेवट मात्र आपण गोड करूयात. चालेल का रमा तुला हे सर्व? 1 दिवस आपण आपल्या स्वतःसाठी एकमेकांसाठी जे काही पूर्वीचे रमा आणि अक्षय होतो तर ते जगूयात. चालेल का तुला हे सर्व? आणि हे बघ, त्यानंतर मग आता जे काही होईल ते तुझं तू ठरवायचं आणि माझा मी ठरवेल, आपण दोघं वेगळं होऊयात. आणि त्यानंतर मात्र आपण एकमेकांच्या वाटेत असं यायचं नाही. आणि हे बघ, माझी अगदी येशील ना तू जुनी रमा होऊन, माझी 2 वेण्यावाली रमा होऊन पुन्हा येशील ना माझ्याकडे. आणि हे बघ, माझा मात्र काही हट्ट वगैरे नाही. आणि हे बघ, जरी तुला ते आनंदाचे क्षण आपले जे होते आयुष्यामध्ये रमा आणि अक्षय बनून, ते मात्र एका दिवसात मला आता तुझ्यासोबत घालवायचे आहे. आणि जर तुझ्या मनाची तयारी नसेल, तरीही तुझी काही इच्छा वगैरे नसेल, तरी सुद्धा माझा कोणताही हट्ट वगैरे नाही. पण रमा प्लीज, म्हणून आता तो अक्षय आता रमासमोर आपला हात पुढे करतो. रमा बिचारी आता खूप रडत असते आणि अक्षयच्या समोर ती आपला हात धरते आणि आता ती बघतच असते. अजूनपर्यंत काही तिने अक्षयच्या हातामध्ये हात दिलेला नसतो. अक्षय मात्र आता आपला हात मागे घेतो तर रमा स्वतः अक्षयचा हात धरते आणि रमा मात्र आता अक्षयचा हात हातामध्ये घेऊन म्हणते की आता मी जगायला तयार आहे, हे सगळं तुमच्याबरोबर अनुभवायला तयार आहे, केवळ रमा आणि अक्षयसाठी. आणि आता दोन्ही हाताने तिने मात्र अक्षयचा हात पकडलेला असतो आणि रडतच ती अक्षयकडे बघत असते. अक्षय मात्र आता रमाकडे बघत असतो, कारण तिच्या डोळ्यामध्ये आता असणारं अक्षयचं जे काही प्रेम आहे हे मात्र आता अक्षयला दिसते.
अक्षय सारखा तिच्याकडे पाहत असतो. त्यानंतर आता इकडे अण्णा रमा हे जेवायला बसतात, परंतु आता रमाचं लक्ष जेवायकडे सुद्धा नसतं. तिला सारखं ते क्षण आठवत असतात. अक्षय तिला जे काही अगदी म्हटलेलं आहे घरी आल्यानंतर सुद्धा रमा न जेवता आता तेच आठवत असते. तिला मात्र आता हेच आठवतं की आता अक्षय जे म्हणलेला असतो की एकच दिवस आपण एकमेकांच्या सोबत रमा आणि अक्षय जगून म्हणजे बनून राहूयात आणि ते क्षण आहे आपल्या आयुष्यातील आनंदाचे, ते सगळे एकत्र जगूयात. हे सारखं सारखं रमाला तेच आठवत असतं. अक्षयने तिला रिक्वेस्ट केलेली असते की प्लीज तू येशील का. मग आता काय करू, जाऊ किंवा नको जाऊ याचा ती विचार करत आहे. आणि माझी ती जुनी रमा होऊन, माझी ती 2 वेण्यावाली रमा होऊन येशील ना परत. आणि हे बघ माझा काही हट्ट वगैरे नाही बर का, ज्या मनाची तयारी असेल तर तू येऊ शकते. तेव्हा आता रमा स्वतः तयार झालेली आहे अक्षयचा हात मात्र हातामध्ये घेऊन तिकडे अक्षयला आता भेटायला जायला. आणि एक दिवस मात्र आता त्यांना रमा आणि अक्षय हे जुने क्षण अगदी विस्मरून अगदी जगायचं आहे. या सगळ्यासाठी अक्षयची कोणतीही बळजबरी नाही. तो तिला म्हटलेला असतो की तुला आत्ता नकार द्यायचा असेल तर तू नकार सुद्धा देऊ शकते. आणि आता मात्र तिचं लक्ष काही जेवायकडे लागत नाही. अण्णा पाहतच असतात आणि तेवढ्यात तिला भास होतो अक्षय तिच्या शेजारी आलेला आहे म्हणून. आणि तो तिला 2 वेण्या असं म्हणून कुणावतो. आणि हे बघ 2 वेण्या, अगं उद्या जेव्हा आपण एकमेकांना भेटायला जाणार आहोत तेव्हा मात्र तू पहिल्या वेळेस जे काही कपडे घातले होते, 2 वेण्या घातल्या होत्या, अगदी तेच कपडे घालून अगदी मला भेटायला ये तर. आणि हे बघ मी फक्त तुला सांगतो, तुला जसं तयार होऊन यायचं असेल तसे तू येऊ शकते. तेव्हा आता रमा अक्षयला म्हणते की मला नका सांगू, मला सगळं काही आठवतो. आणि तेवढ्यात मात्र आता जो नोकर आहे तर तो नोकर मात्र रमाला जेवण वाढवायला आलेला असतो, म्हणजे गुलाबजामच्या वाट्या घेऊन आलेला असतो. आणि रमाला तर असं वाटतं की अक्षयच आहे, तिला तो भास होतो. आणि आता तो नोकर तिला म्हणतो की सॉरी मॅडम, तुम्हाला काय देऊ, अगदी गुलाबजाम देऊ की दुसरं काही जे खीर देऊ. तेव्हा आता रमा लगेच आता त्या भासातून बाहेर येते आणि बघते तर काय तिला समोर बघून धक्काच बसतो, कारण तो नोकर असतो. तेव्हा मात्र आता रमा ही अगदी तयार झालेली असते. तिला आता अक्षयला भेटायला जायचं असतं. मनात मात्र तिच्या आनंदाची उभर असते आणि ती अगदी तयार, सेम टू सेम पहिल्या अगदी भेटीत जो ड्रेस तिने घातलेला असतो तो ड्रेस अगदी घालूनच ती आता अक्षयला भेटायला जाणार असते आणि त्यासाठी ती तयार होते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा आता छान अशी तयार झालेली असते, जुनी रमा बनून ती अक्षयला भेटायला आलेली असते आणि रमाची ती अगदी अक्षयची वाटच पाहत असते. आणि कुठे आहे आता हे अक्षय, कुठे गेले असतील म्हणून ती इकडे तिकडे बघत असताना तेवढ्यात तिची धडक अक्षयला होते, जशी पहिली झाली होती तशी. आणि आता तोच ड्रेस घालून मात्र अक्षय हा रमाला भेटायला सुद्धा आलेला असतो. आणि आता त्यांना तो क्षण आठवतो, कारण जेव्हा त्यांची धडक झालेली असते त्यावेळेस आता रमा त्याला बोललेली असते की अरे डोळ्यामध्ये काय घालून आला, दिसत नाही की समोर काय आहे ते. आता रमा अगदी तोच हात आणि तीच धडक आणि ते जे काही क्षण आहे ते त्या दोघांच्या समोर येतात. आणि आता रमा त्याच्याकडे बघते, हात वर करते आणि अक्षय तिच्याकडे बघून हे सर्व काही देवाच्याच मनात आहे असे तिला खुणावतो. आता मात्र यांची जी धडक झालेली आहे तर तेथे काही लोक जमतात. तर अक्षय त्यांना सांगतो की तुमची काही गरज नाही, प्लीज आता काही नाही, आमचं जुनं आहे ते आम्ही सॉर्ट आउट करू, तुम्ही जा आता, म्हणून सगळेजण निघून जातात. तेव्हा आता रमा म्हणते की आपली ही पहिली, आणि आता अक्षय म्हणतो की हो सेम टू सेम. आणि हे बघ आपण पहिल्या भेटीत सुद्धा असेच कपडे वगैरे घातले होते, तू सुद्धा आता अशीच एक म्हणजे जुनी रमा म्हणून मला भेटायला आलेली आहे. तेव्हा रमा म्हणते की मला नाही थांबायचं ह्या जुन्या आठवणीमध्ये. आता अक्षय तिचा हात धरतो आणि तुला थांबावं तर लागेलच, कारण आता हे कायमचं आपल्याला संपवायचं आहे. ह्या ज्या आठवणी आहे तर त्या आपल्याला जगाव्या लागतील एकमेकांच्या सोबत. आता एक दिवस आपल्याला घालवायचा आहे आणि तू नाही म्हणू नकोस, काही झाले तर तुला माझ्या बरोबर त्या आनंदाचे क्षण आहे तर ते घालवावे लागेलच. म्हणून आता रमा तयार होते आणि शेवटी रमा ही तयार होऊन आता अक्षय बरोबर मंदिरात जेव्हा आता विठुरायाच्या पाया पडायला येते, दर्शनाला येते. आणि त्या क्षणी आता विठू माऊलींचा त्यांना काय असा आशीर्वाद मिळतो हे बघणं आता खरंच खूप रंजक ठरणार आहे. तेव्हा आता रमा आश्चर्याने पाहतच असते. मालिका आता अगदी दोघांना एकत्र आणण्याच्या वळणावर तर जात आहे. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.